अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आजच्या या व्हिडिओमध्ये या दिवाळी निमित्ताने धनत्रयोदशी ते लक्ष्मीपूजनपर्यंत लक्ष्मी कुंचमची सेवा कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ सुरू करण्याआधी एका ताईंचा खूप छान असा अनुभव आहे. कुंचम घेतलेला त्यांनी वर्षापूर्वी माझ्याकडून, तर तोच छान अनुभव त्यांनी व्हिडिओद्वारे सांगितलेला आहे. तर तो व्हिडिओ सुरुवातीला पहा, त्यानंतर आपण पूजा कशी करायची ते पाहूया. तर चला सुरू करूया व्हिडिओला. सर्वांना मी सौ भावना मिलिंद उन्हवणे, मी मनसर येथून बोलत आहे. आणि मी हा जो कुंचन दिसतोय हा मी अंकिता ताईकडून घेतलेला आहे. बीइंग लॉगर असं तिचा यूट्यूब पेजचं नाव आहे आणि मी तिच्याचकडनं हा घेतला होता. तर तिने मला हा कुंचन दिलेला आहे. त्याच्यासोबत जे जे काही सर्व साहित्य लागतं ते सर्व साहित्य दिलेलं आहे. आणि मी आता ह्या कुंचनची सेवा करत मला जवळजवळ वर्ष होईल. खूप छान अनुभव आहेत ह्या सेवेचे. माझं ह्या सेवेने खरं सांगते 1 वर्षभराच्या आत घरही झालं आहे आणि चांगले अनुभव आहेत. मनालाही फ्रेश आणि प्रसन्न वाटतं. तर नक्कीच जर तुम्हाला कोणाला हे हवं असेल तर तुम्ही ताईकडनं घेऊ शकता. धन्यवाद. तर हे जे समोर तुम्हाला कुंचम दिसत आहेत ते 4 कुंचम ऑर्डरचे आहेत. तर सिद्ध करण्यासाठी ही पूजा करत आहे मी. तर तुम्हाला इथे डेमो दिसणार नाही पूजा कशी करायची आहे दिवाळीच्या दिवशी आपल्याला. तर पण मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न असेल माझा. तर व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून काहीही पॉईंट मिस होणार नाही. आणि मध्ये जे भवानी मूर्तीचे फोटो मूर्ती दिसते तुम्हाला, त्याच्यावर मी कुंकुमार्चन केलेलं आहे. जी दिवाळी संचचं जे केंद्रात जात असतील सेवेसाठी त्यांना माहिती असेल. दिवाळी संचमध्ये जी सेवा असते त्याच्यामध्ये कुंकुमार्चन पण असतं. तर तेच कुंकुमार्चन केलेलं आहे. मध्ये भवानी आई दिसत असेल तुम्हाला. तर चला आता पूजेला सुरुवात करूया. कशी करायची आहे पूजा सांगते मी. तर सगळ्यात पहिलं आपल्याला कुंचम जो आहे तो व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे. जो कुंचम आहे त्याच्यावर आपल्याला सगळ्यात पहिलं पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. परत पाण्याने अभिषेक करून स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आणि अभिषेक करत असताना मंत्र पण बोलायचा आहे, तो मी पुढे सांगतेच तुम्हाला. तर स्वच्छ धुवून अभिषेक वगैरे करून झाल्यावर कुंचमवर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे ज्याच्यामध्ये आपण कुंचम ठेवणार आहोत. ती प्लेटमध्ये आपल्याला अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. मधोमध लावून घ्यायचं आहे. त्याच्यावर आपल्याला हा कुंचम ठेवायचा आहे. कुंचममध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक एका जे प्रतिमा दिलेल्या आहेत, लक्ष्मी मातेची प्रतिमा आहे, गजांत लक्ष्मीची प्रतिमा आहे, गणपतीची प्रतिमा आहे, त्याला सगळ्याला आणि जे शंखचक्र नाम दिलेलं आहे त्याला सगळ्याला आपल्याला अष्टगंध, हळद आणि कुंकू हे अर्पण करून घ्यायचं म्हणजे लावून घ्यायचं आहे. आणि जी प्लेट असेल त्याला पण आपल्याला अष्टगंध, हळद, कुंकू लावून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर आपल्याला हे जे रत्न मी देणार आहे कुंचमसोबत आणि हे जे सगळे रत्न आहेत ते आपल्याला एक एक करून या कुंचमध्ये भरून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात पहिलं जे थोडे थोडे रत्न त्याच्यामधले सगळे आपल्याला हातात घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला वाहायचे आहेत म्हणजे कुंचमध्ये भरून घ्यायचे आहेत. त्याच्यावर थोडंसं परत तांदूळ टाकायचे आहेत. हळद, कुंकू आपल्याला वाहून घ्यायचं आहे. परत थोडेसे उरलेले जे रत्न आहेत ते रत्न आपल्याला परत भरायचे आहेत कुंचमध्ये. परत थोड्याशा अक्षता भरायच्या आहेत. त्याच्यानंतर हळद, कुंकू आपल्याला त्याच्यावर वाहून घ्यायचं आहे. अशा प्रकारे प्रत्येक जे रत्न आहेत सगळे तेवढे आपल्याला त्या कुंचमध्ये भरून घ्यायचे आहेत. त्याच्यावर परत अक्षता टाकायच्या वाहून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर परत आपल्याला हळद, कुंकू वाहून घ्यायचं आहे. आणि जे उरलेला परत अर्धा ग्लास राहतो त्याच्यावर आपल्याला संपूर्ण अक्षता परत भरून घ्यायच्या आहेत वरपर्यंत. आणि त्याच्यावर हळद, कुंकू आपल्याला वाहून घ्यायचं आहे, अर्पण करायचं आहे हळद, कुंकू. अशा प्रकारे आपल्याला हा कुंचम भरून घ्यायचा आहे. आणि त्याच्यावर आपल्याला एक लाल फूल व्हायचं आहे. आणि तुमच्याकडे कॉईन असेल, लक्ष्मी मातेचा, गणपती बाप्पांचा कॉईन असेल, तो कॉईन आपल्याला या कुंचमवर ठेवायचा आहे. आणि त्याला पण आपल्याला हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. आणि त्याला पण आपल्याला
सगळं पूजा करायची आहे व्यवस्थित. आणि त्याला पण आपल्याला फूल वाहून घ्यायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे. जो कॉईन आपण ठेवणार आहोत त्याला पण फूल आपण अर्पण करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही कुंचमची पूजा करून घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला जो आपण देव्हाऱ्यामध्ये दिवा प्रज्वलित केलेला आहे तो घेऊन आपल्याला आरती करून घ्यायची आहे, म्हणजे ओवाळून घ्यायचं आहे प्रत्येक एक कुंचमला. आणि त्यानंतर नमस्कार करायचा आहे. आपल्या मनातील इच्छा आपल्याला लक्ष्मी आईसमोर बोलून दाखवायची आहे. अशा प्रकारे पूजा करायची आहे. तर अभिषेकाला सुरुवात केल्यापासून ते आरती ओवाळेपर्यंत आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र आहे लक्ष्मी गायत्री मंत्र. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ह्या एका मंत्राचं उच्चारण करायचं आहे, जेणेकरून कारण विष्णू भगवान जिथे आहेत तिथे माता लक्ष्मी असतेच ती रूपामध्ये, त्यामुळे विष्णू भगवानांचं पण नाव आवलं पाहिजे. त्यामुळे हा एक मंत्र आपल्याला बोलायचा आहे पूर्ण पूजा होईपर्यंत. तर अशा प्रकारे धनत्रयोदशी ते दिवाळी लक्ष्मीपूजनपर्यंत तुम्ही ही लक्ष्मीकुंचमची पूजा करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.